हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये. आणि आज आपण जाणार आहे चौरागड म्हणजे मोठा महादेव. म्हणजे मोठे महादेव. आणि मोठे महादेव म्हणजे आपले आई बाबा, आणि आपल्या आई बाबाच्या चरणी असतो आपण नेहमी. तर आज आम्ही त्यांच्या चरणी जाणार आहे दर्शन करायसाठी सगळे मुलं. आणि शिव ब्लॉगर हा आम्हाला टिपतो आहे, कॅप्चर करतोय, हे लाईव्ह कॅप्चर करतोय. म्हणजे भोलेनाथाचा जो तिसरा डोळा असतो तो शिव ब्लॉगरचा डोळा बनलेला आहे सध्याच्या कंडिशन मध्ये. म्हणजे सगळा हा एन्जॉय, सगळा हा आनंदमय जे जीवन आहे आमचं, हे सगळं कॅप्चर करतोय शिव ब्लॉगर. चला तर मग आता सर्वांची तयारी झालेली आहे. आता आपण गाडी करून निघूया. आम्ही आलोय आता आपल्या हॉटेलच्या खाली. कसं दिसतं? तू छानच दिसतो ना. हा, गोड दिसतंय. गोड? अरे यार, इला कोणा खाल्लं होता. आता आपण जिप्सी करून जाऊया पचमडी. गोल 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 चक्रा मारू द्यायच्या. पैदल नाही जात रे भाई, सांगून दिले. अहो साईड झाले बलवन मी याला काय या दुसरं गरम देते मग कोण रे. तर इथे आम्ही सर्व नाश्ता वगैरे केला आहे. हे चहा पिरवले. विजू भाऊने आज आम्हाला नाश्ता धरला आहे. बढिया. आता आपण जाऊया पचमडी. मला पण घे ना. तर इथं सर्वजण रेडी झालेले आहे पचमडी जाण्यासाठी, गडावरती जाण्यासाठी. चला चला चला. अरे भावा, सनलाईट इकडून आहे, इकडून काढा. नो, इट्स इज नॉट माय फ्रेंड ब्रो. आले ना तुझ्या. नो मी त्यांना माझ्या व्हिडिओत नाही घेणार. चला आता जाऊया डायरेक्ट जिप्सीमध्ये. आता डायरेक्ट मी तुम्हाला रोड शूट दाखवतो. तर इथे आपल्याला जायचं की नाही जायचं गडावर ते हेच डिसाईड नाही आहे. खाऊन का इथं फोटो शूटिंग असलं चालू आहे, यायची ताकद ना फोटो शूटिंग चालू आहे. हे हे तर थांबवतच नाही. अबे हा ताज हॉटेल आहे ते. हे या हॉटेलच्या इथं फोटो काढून राहिले सर्वजण. हा बढिया बढिया. काढत राहा. चलो. आणि मला इथं निंजा भेटली. निंजासोबत फोटो काढले एक दोन मध्ये. जाऊया आता मस्तपैकी. आता तर इथे आपण निघालेलो आहे चौरागडसाठी. तर इथं आपण निघालो आहे चौरागडसाठी. जिप्सीमध्ये बसलो आपण. आणि ही जिप्सी एवढी खतरनाक चालवतात इकडले लोक, खूपच डेंजर चालवतात. तर आता आपण जाऊया. चलो. जय सियाराम. जय सियाराम. मी इथं पोचलो आहे पचमडी मोठा महादेव. तर आता आपण जाऊया गड चढायला. ब्लॉगमध्ये एंडपर्यंत नक्कीच राहा, कारण की खूप मजा येणार आहे. चलो. तर इथं आमचा गड चढणं चालू झालेलं आहे. हे भोळ्या शंकरा, भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेल्याची, आवड तुला बेल्याची, बेलाच्या पाना. इथं आम्ही आलो होतो गुप्त महादेव पाहायला. ओके रोशनदा. हे जे आहे मी मंदिरात गेलो होतो. गुप्त महादेव म्हणून आहे. एक नंबर स्थळ आहे. अरे यार, मी ते क्लिप नाही काढू शकलो कारण की तो मोबाईल अलाव नव्हता. आणि नियम पाळणं. आता मी जाणार आहे दर्शनाला. ओके. आणि नियम पाळणं हे आपल्या ह्याच्यात लिहिलेलं आहे. कारण का नियम पाळायचे, त्यांनी तिथं मोबाईल वापरायचा नाही अशी सक्त मनाई केली आहे शूटिंग काढायसाठी. तर एक नंबर फिलिंग्स आहे. तुम्ही मोठ्या महादेवला येऊन, पचमढीला येऊन महादेवचे दर्शन नक्कीच करा, कारण की एकदम खूप आनंद देणार आहे. अरे यार, मी अंदर जाताना हार्टबीट पूर्ण वाढली होती माझी. तर आता विचारूया दुसऱ्यांची कंडिशन काय होती. तर दीदी, तू अंदर गेली तर तुला काय कशी फिलिंग झाली? मधात गेल्यावर आत्मसा जीव झाला. ओके मम्मी,
छान वाटलं. प्रतीकदा मला जेवण करायचं. ओके यार. हर कष्ट हर दुःख हर दारिद्र्य हर रोग हर 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 महादेव. तर आपण निघालो आहे अनिकेत दाच्या मागे मागे. अनिकेत दा जय सियाराम. तर चलो आता आपण डायरेक्ट पहिली पायरीवर कापूर वगैरे लावूया. पहिली पायरी जवळच आहे, जास्त दूर नाही आहे. चलो पोचलोय पहिल्या पायरीवरती. आता इथे आपण कापूर वगैरे लावूया, त्यानंतर आपण वरची सुरुवात करूया. असं म्हणतात की कापूर वगैरे जर नाही लावला तर वरतं जाणं अशक्य होते. आपण सर्व कापूर वगैरे घेऊन जाऊया. आता आपण स्टार्ट करूया. सगळं कापूर वगैरे लावतात आता. तर इथे आपण सर्व कापूर वगैरे लावला आहे आणि इथे पते हर हर महादेव. आता आपण घर चढणं चालू केलं आहे. हर हर महादेव सीताराम. चलो आता जाऊया. आता बघूया कोणाची कंडिशन काय होती. तर कापूर धराने घेतला आहे. जय सियाराम. पाणी पाहिजे, पाणी पाणी. आता बघूया काय होते. तर आपला स्टॅमिना तुम्हाला माहिती आहे कसा आहे. तर स्टार्टच झालं तर रामशेठ इथं बसलाय. हा बा रामशेठ. बॅगा ठुन्ने एखाद्या जागी. चलो तर इथे बजरंगबलींनी म्हणजेच लालमुखी वानरांनी आपल्याला काहीतरी मागितलं आहे. आवाज करत आहे तो. आता पप्पा ज्याला आपल्या घरचा काजू देणार आहे. सब फॅमिली चांगला आहे ना रे. चल बढिया बढिया. आता जोडायला थोडी आलो बाबू आपण, दर्शन घ्यायला आलो. डायरेक्ट मंदिरात जाऊ. इथून हातावाताने जोडायचे. बोला अरे अरे. सर्वजण मागे राहिले आहे. मी आलो आहे समोर आणि अरे बाप रे बाप, इथे एक नंबर व्ह्यू मी दाखवतो तुम्हाला. तर गाईस फायनली आम्ही पोचलो आहे. आणखी पण 500 पायऱ्या राहिलेल्या आहेत. त्या कंप्लीट करून आपण पोचून जाऊया महादेवाच्या मंदिरात. आता लास्ट पॉइंट आहे. गंधारीनं 5 स्टॉप घेतले. सगळं तुमचं घर. जय भोले जय भोले. ते मला नाही माहित, ते माहित. म्हणूदा जय भोले आणि घेत्रा म्हणते टोले. बिस्किट चारले, अमूलची लस्सी पिली. अरे हा बाय रे भाई. डेंजर महादेव. देव बाक्षीन देव. हा रोशन दादा घोरमाडे. हा 5 वेळा येऊन गेलाय पचमडीला. जबरदस्त. चालला देव पाशा देव. देव पावला. देव त्रास देते पण असा बरोबर उभा रे उभा. अबे होय टिनू ताई आणलं. बाकी तुला भोले बाबानं चला म्हटलं. भोले बाबानं आणलं तुले. नाही आपण पोहोचलो आहे चौरागडावरती. मोठा महादेव. जय श्री महाकाल. फायनली आपण पोहोचलेलो आहे. सर्वजण पोहोचलेले आहे. बढिया. आता आपण जाऊया अंदर. तर आम्ही आलेलो आहे मंदिराच्या अंदर. हर हर महादेव. महादेव. हे त्रिशूल बाप रे बाप.
हे सगळे त्रिशूल लोकांनी आणलेले आहेत. आता आपण दर्शन वगैरे करूया. इथं आलो तो वरतं महादेवची पिंड खूप सुंदर आहे. तिथं मोबाईल अलाव नाही आहे, त्यामुळे मी फोटो काढू शकलो नाही. आणि हे माझ्या मागे तुम्ही त्रिशूल बघू शकता. खूप सारे त्रिशूल्स आहेत. मन्नत असते म्हणते, जे मन्नत करते ते त्रिशूल आणते. आणि गड तर खूप मोठा आहे. त्रिशूल आणण्याची कमाल असेल, मजा करतायत, विचार असते करतायत. तर आता आपण आणखी कोणत्या तरी दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. मला असं वाटते जाऊया तिथे, बघूया काय होतं. तर आता पहिले गड खाली उतरूया. तर आम्ही इथं गड चढून खाली आलेला आहे. आम्हाला गड चढताना तर फार त्रास गेला, पण उतरताना जास्त त्रास नाही गेला. तर आता मी इथं ब्लॉग एंड करतोय, काहून का आपण उद्या कुठेतरी आणखी जाणार आहे वाटते. तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय सियाराम, जय श्री महाकाल.